इंग्लिश ग्रामर कोर्स या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेले 2 दिवस झालं आपण इंग्लिश ग्रामरचा बेसिक ग्रामरचा अभ्यास करत आहोत. या कोर्समध्ये आपण अगदी बेसिकपासून ABCD पासून सुरुवात केली. ज्यांनी ते व्हिडिओज पाहिलेले नसतील त्यांनी ते जरूर पाहून घ्या, कारण बेसिक ग्रामर पाहिलं हे ग्रामर एकावर एक अवलंबून असतं. त्यामुळे सुरुवातीचे 2 व्हिडिओ ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी ते जरूर पाहून घ्या. मी तुम्हाला खात्री देते की विद्यार्थी कोणताही असो, कोणत्याही क्लासचा असो किंवा अभ्यासक्रम शिकणारा असो किंवा शिकून जॉब लागलेला असो, कुठल्याही प्रकारचा असो, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा असो, त्या सर्वांना हे सर्व प्रकारचं ग्रामर हे नक्कीच उपयोगी पडणार आहे. यामध्ये आपण बेसिक ग्रामरपासून सुरुवात करून अगदी ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण ग्रामरचा अभ्यास आपण करणार आहोत. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही आपली सिरीज डे बाय डे दररोज चालू राहणार आहे. आणि बरोबर यावेळेला दररोज तुम्हाला कमीत कमी एक व्हिडिओ नक्कीच मिळणार आहे आणि तो तुम्ही मिस करायचा नाही, कारण एक भाग मिस केलात तर दुसरा भाग समजणार नाही. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. आजच्या बेसिक भागामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर पहा, यामध्ये आज आपण शिकणार आहोत धिस आणि दॅट आणि दीज दोज या शब्दांचा योग्य वापर. आपण हे शब्द नेहमीच वापरतो, परंतु नेमके हे शब्द आपण कुठे वापरले पाहिजेत हे जर आपल्याला समजून आलं तर आपली कुठलीही मिस्टेक होणार नाही. आणि इवन रायटिंग स्किल शिकत असताना, करत असताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कुठलाही निबंध लिहा, पत्रलेखन लिहा, इंग्रजीमध्ये काहीही लिखाण करा, त्यामध्ये तुमच्या ज्या सिल्ली मिस्टेक्स होतात त्या होणार नाहीत. चला तर मग बघूया धिस, दॅट, दीज, दोजचा उपयोग. सर्वात प्रथम लक्षात घ्या, धिस, दॅट हे जे शब्द आहेत ते आपल्याला हे वस्तू दर्शवण्यासाठी, ती जवळची वस्तू आहे का लांबची वस्तू आहे हे दाखवण्यासाठी हे शब्द वापरतात. तर पहा, धिस हा एकवचनी शब्द असतो, त्याचं अनेकवचन असतं दीज. धिस आणि दीज जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. ओके. तसंच दॅट आणि दोज ह्या लांबच्या वस्तू दर्शवण्यासाठी वापरत असतात. सपोज आता पहा, ही एक पेन आहे, तर मी असं म्हणेल की दिस इज अ पेन. ही एक पेन आहे. समजा ही पेन मी अशी खूप लांब अशी ठेवली आणि आता मला ही पेन दाखवायची आहे, तर मी म्हणेल दॅट इज अ पेन. ओके, दॅट इज अ पेन. म्हणजे अशा पद्धतीनं जवळची वस्तू दाखवायची असेल तर आपण दिस शब्द वापरतो, आणि एखादी वस्तू अशी आपल्याला पॉईंट करून दाखवायची असेल की ती वस्तू ती आहे, तर त्यावेळेस आपण दॅट हा शब्द वापरत असतो. आता ऑफकोर्स दिस, दॅट हे एकवचनी शब्द आहेत, हे अनेकवचनी आहेत. तर वस्तू जर एकापेक्षा जास्त असतील तर आपण दीज हा शब्द वापरतो. जसं की सपोज ह्या 2 पेन आहेत, तर मी काय म्हणेल, दीज आर पेन्स. ओके, मी म्हणेल दीज आर पेन्स. राईट. सपोज आता ह्या पेन जर मी अशा पद्धतीनं लांब ठेवल्या तर मग मी काय म्हणेल, दोज आर पेन्स. दोज आर पेन्स. राईट. म्हणजे अशा पद्धतीनं पॉईंट करून किंवा आपल्या आसपास असणारी एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्याला जर दाखवायची असेल तर त्यावेळेस आपण पॉईंट करतो, बघ ती ती ती. तर ती म्हणून आपण जी ही गोष्ट दाखवत असतो ती दॅटने दाखवतात. सिंगल असेल दॅट वापरा. जर समजा अनेक असतील, एकापेक्षा जास्त असतील, तर त्याचा अनेकवचनी फॉर्म वापरायचा असतो, दॅटचा दोज. ओके. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कशा पद्धतीनं आपण दिस आणि दॅटचा उपयोग करायचा. दिस, दॅट, दीज, दोज हे सर्व डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहेत. ते डेमॉन्स्ट्रेट करतात, म्हणजेच ते दाखवतात. दर्शक, डेमॉन्स्ट्रेट म्हणजे दर्शक, दाखवणारा, असं आपण पॉईंट करून दाखवतो ही वस्तू, ती वस्तू. दिस इज माय पेन, दॅट इज युअर्स. अशा पद्धतीनं म्हणजे लांबची वस्तू दाखवण्यासाठी दॅट, दोज, आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी दिस, दीज हे आपल्याला वापरायचे असतात.
तेच मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इथे पहा, आता आणखी एक एक्झाम्पल दाखवले. दिस इज अ कार. जवळची असेल तर तेव्हा आपण आपली कार दाखवायची असेल तर आपण म्हणू की दिस इज अ कार किंवा दिस इज माय कार. सो अनेक कार सांगायचे असतील तर त्याचाच फॉर्म कसा होईल? दीज आर कार्स. समजा एकच कार असेल तर म्हणाल तुम्ही, लांबची दाखवत असाल तर दॅट इज अ कार. आणि समजा लांब अनेक कार असतील तर तुम्ही पॉईंट करून दाखवाल, दोज आर कार्स. राईट, दोज आर कार्स. म्हणजे प्रत्येक वेळेस या पद्धतीनं पॉईंटच केला पाहिजे असं गरजेचं नसतं, परंतु आपण थोडीशी आपल्या जवळपासून थोडी लांबच्या अंतरावरची वस्तू आपण सांगत असतो, त्यावेळेस आपण दॅट आणि दोज वापरत असतो. सो स्टुडंट्स, तुम्हाला जर हा पॉईंट समजला असेल तर पहा, इथे मी तुमच्यासाठी 2 वाक्य दिलेली आहेत जी की सिंग्युलर आहेत. त्याचा तुम्हाला प्लुरल फॉर्मची वाक्य बनवून दाखवायची आहेत. मी दिस इज अ फ्लावर हे केलेलं आहे. दॅट इज माय बाईक. तर तुम्हाला इथे ह्याचे प्लुरल फॉर्मचे सेंटेन्सेस करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. ओके. सो पुन्हा एकदा लक्ष द्या की दिस इज अ कार सिंगल आहे, त्यामुळे आपण अ कार घेतलेला आहे. आता दिसच्या ऐवजी अनेक कार असतील तर त्यासाठी आपण दीज शब्द वापरला आहे. ऑफकोर्स आपल्याला प्लुरल फॉर्म असणारा व्हर्ब वापरायचा आहे आणि कारचं सुद्धा आपल्याला अनेक वचनी शब्द घ्यावा लागतो. म्हणजे लक्षात घ्या, अनेक वचनी फॉर्म आपल्याला वापरावे लागतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे गोंधळ होतात जेव्हा ते अशा टाईपचे वाक्य करतात. तेव्हा दिस कुठे वापरावं आणि कुठे दीज वापरावं, दॅट कुठे वापरावं, तर हा गोंधळ आता अजिबात होणार नाही. सो आता हे 2 सेंटेन्सेसची उत्तरं तुम्ही मला ताबडतोब कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत. दिसचं इथं अनेकवचन घ्या, इथचं ऑफकोर्स अनेकवचन घ्या आणि फ्लावरचं सुद्धा अनेकवचन घ्या. म्हणजे तुमचं दिसचं अनेकवचनी वाक्य राईट प्लुरल इन कमेंट बॉक्स. सो कमेंट बॉक्समध्ये ह्या दोन्हीची आन्सर जरूर टाकायची आहेत. आणि हा फॉर्म पक्का होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहणं झाल्यानंतर हा सर्व भाग तुम्हाला लिहून घ्यायचा आहे अँड रिपीट इट, राईट इट 2-3 टाइम्स. 2 ते 3 वेळेस हा भाग लिहून काढा, म्हणजे तो तुमचा भाग पक्का होईल. आता मुलांनो, खूप मोठा प्रश्न असतो तो म्हणजे धीस शब्द तर माहिती आहे, माहीत झाला, आत्ता तुम्ही शिकलात, पण बऱ्याच वेळेस गोंधळ उडतो की मी धीस वापरू का इट शब्द वापरू. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस अँड इट? खूप महत्त्वाची ही गोष्ट मी तुम्हाला इथं शिकवते आहे, कारण खूप वेळेस वाक्यरचना बनवत असताना दिस वापरावं का इट वापरावं, नेमकं कोणतं ते समजत नाही. चला तर क्लिअर करून घ्या द डिफरन्स बिटवीन दिस अँड इट. काय असतो बरं फरक दिस आणि इटमध्ये? आता तुम्हाला मी दिस सांगितलं आत्ताच की दिस काय असतो, तर दिस काय आहे? इट इज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. म्हणजेच तो एक दर्शक सर्वनाम आहे ज्याचा अर्थ असतो हा, ही, हे, एकवचनी अर्थ असतो. इट हे पर्सनल प्रोनाउन आहे, म्हणजेच तो पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याचा अर्थ असतो तो, ती, ते, सिंग्युलर अर्थ असतो. हे दोन्हीही सिंग्युलरच शब्द आहेत. मग आता काय डिफरन्स आहे बघा अजून मेन. दिस शोज एनी नाउन. आपल्याला जर एखादं नाम दर्शवायचं असेल, जर आपल्याला एखादं नावाबद्दल काही माहिती सांगायची असेल, याच्या पुढे नाव येणार असेल तर आपण दिस शब्द वापरत असतो. ओके. सो दिस शोज एनी नाउन, तो नाउन दाखवत असतो. पण इट काय करतो? इट रिप्लेसेस अ नाउन. पण इट हा शब्द नावाच्या ऐवजी वापरतात. लक्षात घ्या. सो कशा पद्धतीनं असतो बदल, फरक वाक्यांचा तर मी सांगणारच आहे, पण लक्षात घ्या. दिस शोज एनी नाउन अँड इट रिप्लेसेस अ नाउन. इट नावाच्या ऐवजी येतं, नाव दाखवत नाही, ते नाव काढून टाकायचं, तर त्याऐवजी आपण इट वापरत असतो. आता बघूया एक्झाम्पल्सच्या सहाय्याने की काय फरक आहे. समजा आता एक कार आहे माझ्याकडे, तर मला ती दाखवायची आहे की कार आहे, दिस इज अ कार किंवा दिस इज माय कार असं मला सांगायचं. म्हणजे मला ह्या कारबद्दल माहिती सांगायची आहे. कार इज अ नाऊन. आता मला ह्या नाऊनबद्दल मी काहीतरी माहिती सांगणार आहे, तेव्हा मी हा शब्द वापरते, दिस इज अ कार. पण आता समजा मी असं एक सेंटेन्स लिहिलं कंपोजिशनमध्ये,
आणि आता मला ह्या कारबद्दलची अधिक माहिती सांगायची आहे. आपण पुन्हा पुन्हा कार शब्द वापरत नाही. माय कार इज एक्सपेन्सिव्ह, कार इज एक्सपेन्सिव्ह, कार इज व्हाईट इन कलर, कार इज नॉट व्हेरी स्मॉल बट इट इज व्हेरी बिग. सो असं आपण कार इज कार इज कार इज कार इज असं रिपिटेशन करत नसतो. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा नामाचा वापर होऊ नये म्हणून त्याऐवजी आपण त्याचं सर्वनाम वापरत असतो. तर तुम्हाला माहिती आहे की इट हे सर्वनाम जे आहे ते निर्जीव वस्तूंसाठी वापरतात. लक्षात ठेवा, इट हे निर्जीव वस्तूंसाठी आपण वापरत असतो. त्यामुळे कार ही एक निर्जीवच वस्तू आहे आणि कार ह्या नाऊनसाठी आता रिप्लेससाठी आपण इट वापरायचं. सो दिस इज अ कार. आता ह्याच कारची माहिती मला आणखी लिहायची असेल तर मी इथे पुन्हा अ कार इज एक्सपेन्सिव्ह असं लिहिणार नाही. त्याऐवजी मी लिहील इट इज एक्सपेन्सिव्ह, इट इज व्हाईट, इट इज नॉट स्मॉल. जेवढं काही तुम्हाला लिहायचं आहे कारबद्दल ते तुम्ही इट शब्दाने लिहिणार आहात. म्हणजे इथं काय केलं आपण, कारला रिप्लेस केलं इट शब्दाने. रिप्लेस म्हणजे कार शब्द काढून टाकला आणि इट वापरलं. सो कार रिप्लेसेस अ नाऊन, हे ना रिप्लेस केलं. पण दिस शब्दाने काय दाखवलं, दिस इज अ कार. एनी नाऊन, इट शोज एनी नाऊन. तुम्ही इथे कोणतंही नाऊन घेऊ शकता. दिस इज माय बुक, दिस इज माय स्कूल, दिस इज माय गार्डन. अशा पद्धतीनं तुम्हाला जर एखादी गोष्ट पॉईंट करून सांगायची असेल तर त्यावेळेस तुम्ही दिसचं वाक्य वापरू शकता आणि त्या येणाऱ्या नाऊनची पुन्हा माहिती लिहायची असेल तर तिथे तुम्हाला इट वापरावं लागतं. अजून एक एक्झाम्पल बघूया. दिस इज अ पेन. आता ह्याच पेनची माहिती सांगायची असेल पुन्हा मला तर मी सांगेल इट इज रेड. ओके. सो दिस इज व्हॉट अबाउट द डिफरन्स बिटवीन दिस अँड इट. होप सो की तुम्हाला हा फरक कळाला असेल. आता वाक्य दिस न करावं का इट न करावं हा तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सो स्टुडंट्स, हा डिफरन्स समजण्यासाठी वाटल्यास तो पुन्हा एकदा ऐका आणि पुन्हा एकदा लिहून काढा. म्हणजे तुम्हाला तो नीट समजेल आणि त्याचे काही वाक्य हे जरूर बनवून पहा. त्यानंतर स्टुडंट्स आपल्याला पाहायचं आहे द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट अँड दॅट इज प्रोनाऊन. आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोनाऊन पाहायचे आहेत. ओके. सो हे सर्व प्रोनाऊन जे आहेत ते मी तुम्हाला आपला बेसिक इंग्लिश ग्रामरचा आपण व्हिडिओज केलेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा हे संपूर्ण प्रोनाऊन जे आहेत, सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन, हे सर्व प्रोनाऊन्सचे टाईप्स आपण त्यामध्ये सुद्धा इन डिटेल घेतलेले आहेत. ज्यांना याचे मराठी अर्थसहित पाहिजे असेल तर त्यांनी तो व्हिडिओ जरूर पहा. बेसिक हाऊ टू लर्न इंग्लिश असं त्या व्हिडिओचं नाव आहे, जे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. आणखी डिटेल हवं असेल तर तुम्ही त्यात पाहू शकाल. इथे आपण इन शॉर्ट पाहणार आहोत. सो बघा काय असतात सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन, ज्याला आपण पर्सनल प्रोनाऊन पण म्हणतो. हे सगळे शब्द तुमच्या ओळखीचे आहेत, फक्त नावं थोडेसे लक्षात ठेवा. सो सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन मीन्स पर्सनल प्रोनाऊन, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहायचेत आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन पाहायचे. लक्षात घ्या, पॉझेसिव्ह या शब्दाचा अर्थ असतो एखादी वस्तू स्वतःची असणे, आपल्या मालकीची असणे, म्हणून त्याला आपण म्हणतो पॉझेशन. ओके, म्हणजे ती वस्तू, ती गोष्ट आपली असणे, माझी असणे, तुझी असणे, त्याची असणे, तिची असणे, म्हणजे ती वस्तू कुणाच्या तरी मालकीची आहे. सो असं मालकीचं सांगायचं असतं त्यावेळेस आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरावे लागतात. सी हिअर, हे सगळे शब्द तुमच्या ओळखीचे आहेत. याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन किंवा पर्सनल प्रोनाऊन. आय, ही, सी, इट, यू, वी, दे हे सर्व काय आहेत, हे पर्सनल प्रोनाऊन आहेत. यालाच आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणतो, कारण ते ॲज अ सब्जेक्ट येतात. ते प्रोनाऊन आहेत पण ते ॲज अ सब्जेक्ट येतात, म्हणून त्यांना म्हणतात सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन किंवा पर्सनल प्रोनाऊन. आता ह्याचेच काही वेगवेगळे फॉर्म असतात जे आपण वाक्यांमध्ये वापरतो आणि आपल्याला ह्याच्याशिवाय आपले वाक्य होतच नाहीत बरं का. सो ज्यांना कुणाला वाक्य शिकायचे आहेत, ज्यांना इंग्रजीत लिहायला शिकायचं आहे, त्यांना ह्या सर्व प्रोनाऊन्सचा वापर कळायला पाहिजे. हे नावं तुम्हाला अगदी तोंडपाठच झाले पाहिजेत असं नाही, परंतु हे शब्द आणि त्यांचे अर्थ मात्र तोंडपाठ हवेत. सो त्यांचा अर्थ पाहायचा असेल तर डिटेल
व्हिडिओ लिंकमध्ये टाकलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तो तुम्ही जरूर पाहून घ्या जर तुम्हाला अर्थ माहीत नसतील तर. आता इथे बघूया आपण मग ह्याचे सर्व उपयोग कसे असतात आणि अर्थ कसे असतात. सो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर पजेसिव्ह प्रोनाऊन. बघा, जर सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन असेल आय तर त्याचा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह होतो माय आणि पजेसिव्ह प्रोनाऊन असतं माईन. ही, हिज, हिज. सी, हर, हर्स. इट, इट्स, इट्स. यू, युअर, युअर्स. वी, अवर, अवर्स. दे, देअर, देअर्स. ओके. सो आता ह्यांचा नेमका उपयोग काय आणि कसा बरं करायचा, काय असतो ह्याचा उपयोग, कसा, कुठे आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचं आणि कुठे आपण पजेसिव्ह प्रोनाऊन वापरायला हवं, हा दोन्हीमधला आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे. मी म्हटलं तुम्हाला रायटिंग स्किलला तर उपयोगी येणारच आहे, प्रत्येक वाक्य बनवताना याचा वापर होतो, त्याचबरोबर ग्रॅमॅटिकल अनेक पॉईंटमध्ये पण याचा उपयोग होतो. बघूया पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह केव्हा वापरतो आपण, कसं ओळखायचं की मला आता कुठे मी पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलं पाहिजे आणि कुठे मी पजेसिव्ह प्रोनाऊन वापरलं पाहिजे. तर बघा, ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन अशा प्रकारची जर वाक्यातली रचना करायची असेल आपल्याला तर त्यावेळेस आपल्याला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरावं लागतं, म्हणजे हे फॉर्म वापरावे लागतात. केव्हा, जर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन असा वाक्य बनवायचं असेल. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय बॅग. माय बॅग म्हणजे माय हे ॲडजेक्टिव्ह घेतले, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि त्याच्यापुढे नाऊन आहे बॅग. सो माय बॅग. म्हणजे लक्षात ठेवा, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जिथं जिथं वापरायचे त्याच्यापुढे नाऊन येतच, त्याच्यापुढे नाऊन घ्यावंच लागतं, तेव्हाच आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करू शकतो. आणि तुम्ही जर नाऊन घेणार नसाल तर तुम्हाला पजेसिव्ह प्रोनाऊन वापरावे लागतात, राईट. जसं की बघा, दिस इज माईन. आता दिस इज माय बॅग. माय बॅग, मायच्या पुढे नाऊन घेतलं आहे म्हणून माय बॅग लिहिलं मी. इथं ॲडजेक्टिव्ह, इथं नाऊन. पण आता सपोज मला नको आहे, नाऊन नाही लिहायचं आहे, तर मग मी काय म्हणेल, दिस इज माईन. दिस इज माईन, ती माझी आहे. एवढं मात्र असतं की दिस इज माईन असं केव्हा लिहित असतो आपण, केव्हा लिहू शकत असतो, म्हणजे पजेसिव्ह प्रोनाऊन आपण केव्हा वापरू शकत असतो, तर याचा अगोदर उल्लेख झालेला असायला पाहिजे, मग नंतर आपण पजेसिव्ह प्रोनाऊन वापरू शकतो. बघा, आता इथं मी नुसतं एकच वाक्य जर म्हटलं की दिस इज माईन तर कळणार नाही तुम्हाला की काय आहे दिस इज माईन. सो व्हॉट इज धिस, दिस इज माईन हे माझे आहे, पण हे म्हणजे काय हे कळणार नाही, तर त्यासाठी आधी हे वाक्य सांगणं गरजेचं असतं. म्हणजेच की आपण पजेसिव्ह प्रोनाऊन आपण केव्हा वापरू शकतो, तर पजेसिव्ह प्रोनाऊनच्या अगोदरचा एखादं वाक्य असणं गरजेचं असतं ज्यात नाऊन आलेलं असतं. जसं की इथं आहे दिस इज माय बॅग, हे वाक्य लिहिल्यावर हे बॅगबद्दल आहे आणि मग मला कळेल की दिस इज माईन. मग मी असंही वाक्य लिहू शकते की दिस इज माईन मीन्स व्हॉट इज धिस बॅग, बॅग इज माईन, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे लक्षात घ्या, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्हच्या पुढे नाऊन लिहिलेलं असतं आणि फक्त पजेसिव्ह प्रोनाऊन आलेलं असेल तर त्याच्या पुढे नाऊन लिहायचं नाही. ओन्ली प्रोनाऊन, फक्त प्रोनाऊन घ्यायचं आहे, तिथे पुन्हा त्याच्या पुढे नाऊन लिहायचं नाही. आता दिस इज माईन बॅग असं नाही लिहायचं, दिस इज माईन. ओके. सो हा अतिशय महत्त्वाचा एक डिफरन्स आहे, हा लक्षात ठेवा. व्हॉइसचे वाक्य करत असताना, डिग्रीचे वाक्य करत असताना सुद्धा आपल्याला पजेसिव्ह प्रोनाऊन्सचा वापर करावा लागत असतो. सो पजेसिव्ह प्रोनाऊन्स हे आपल्याला समजायलाच हवेत. ओके. सो पजेसिव्ह प्रोनाऊन आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता आपण याचे काही वाक्य बघूया म्हणजे तुम्हाला हा भाग डिटेलमध्ये समजेल. सी हिअर, पहा आता, दिस इज माय बॅग. ओके, दिस इज माय बॅग. आता मायच्या नंतर इथे बॅग शब्द आहे, म्हणजे इथे नाऊन आहे, म्हणून आपण इथे माय शब्द वापरला आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता दिस बॅग, नाऊन आधी घेतलेलं आहे, नाऊन आधी घेतलेलं आहे म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल, इकडे पजेसिव्ह प्रोनाऊन वापरावं लागेल. मग मायचं पजेसिव्ह प्रोनाऊन वापरलं माईन. दिस बॅग इज माईन. आता माईनच्या पुढे कुठलंही नाऊन नाही आहे, मग नाऊन नाही, त्यामुळे आपण इथे पजेसिव्ह प्रोनाऊन. मी फक्त हे एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत, अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला कुठेही वापरता येऊ शकतात. आता इथे पहा, दिस फ्रॉक इज.
आता फ्रॉक कुणाचा असतो? मुलींचा असतो. त्यामुळे आपण तिच्याबद्दल येणारं प्रोनाऊन आपल्याला वापरावं लागेल. कोणतं प्रोनाऊन का ॲडजेक्टिव्ह? तर दिस फ्रॉक हे नाऊन आधी आलेलं आहे. नाऊन आधी आलेलं असेल तर आपण नंतर पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरायचं. ओके, बघा आता इथे नाऊन आधी आलं तर नंतर पॉझेसिव्ह प्रोनाऊन घ्या. इथं पहा नाऊन नंतर आलेले, नाऊन नंतर आलेलं असेल तर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरा. पुन्हा एकदा ऐका, नाऊन नंतर आलेलं असेल तर त्या अगोदर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरा आणि नाऊन अगोदर आलेलं असेल तर त्यानंतर पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरा. राईट. दिस फ्रॉक इज हर्स. दिस इज हर फ्रॉक. दिस इज हर फ्रॉक. हर इथे का लिहिलं? कारण नाऊन नंतर आले आणि फ्रॉक हा मुलींचा असतो त्यामुळे आपण लिहिलं हर. दिस इज हर फ्रॉक. दॅट इज हर वॉच. ओके, दॅट इज हर वॉच. दॅट वॉच इज हर्स. या वाक्यावरून हे वाक्य बनवायचं आहे. रिकामी जागा दॅट वॉच इज हर्स, कारण ती हर वॉच सांगितलेलं आहे. मग आता इथे दॅट वॉच नाऊन आधी आले म्हणून हर्स. आय लाईक युअर स्कूल बॅग. दिस इज युअर्स. इट बिलॉंग्स टू मी. इट बिलॉंग्स टू मी. ती मला बिलॉंग करते म्हणजे ती माझी आहे. ओके, सो इट इज माईन. ती माझी आहे म्हणजेच इट इज माईन. नॉट युअर्स. ती तुझी नाही आहे, ती माझी आहे म्हणून सो इट इज माईन नॉट युअर्स. ओके, सो आता तुम्हाला कळालेलं असेल की आपण हे ॲडजेक्टिव्ह पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कुठं वापरायचे आहेत आणि पॉझेसिव्ह प्रोनाऊन कुठे वापरायचे आहेत. सो अशा अनेक बेसिक गोष्टी आपण शिकत राहणार आहोत आणि याची प्रॅक्टिस तुम्ही दररोज करायची आहे. तुम्हाला हे सर्व भाग जे आहेत ते लिहूनही घ्यायचे आहेत. नसतील येत तर ते पाठही करायचे आहेत. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज लिंक मिळत जाईल व्हिडिओ पाहण्यासाठी. वेळेवर तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.